मित्रांनो, जे विद्यार्थी 2026च्या लॉ सीईटीची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच सीईटी सेलने 2026 मध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या सीईटीचं शेड्यूल सुद्धा जाहीर केलेलं आहे. आणि त्या शेड्यूलनुसार लॉ सीईटीला फक्त आता 130 दिवस बाकी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता शेड्यूल जर पब्लिश केलेलंच आहे, तर या शेड्यूलनुसार आपले ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होतील आणि या 130 दिवसामध्ये आपण या सीईटीचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायला हवं, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 24 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. इन केस तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची परिपूर्ण तयारी होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या फाउंडेशन बॅचला सुद्धा जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेविषयी थोडंसं डिस्कस करूयात. या परीक्षेमध्ये असणारा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्यामध्ये 5 इयर सीईटी जे विद्यार्थी देणार आहेत त्यांना ते विद्यार्थी कमीत कमी 12वी पास असणं आवश्यक आहे, किंवा असे विद्यार्थी जे सध्या 12वीला आहेत त्यांचा रिझल्ट 2026 मध्ये येणार आहेत, असे विद्यार्थी सुद्धा ही सीईटी देऊ शकतात. परंतु तुम्हाला त्या परीक्षेमध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% मार्क कमीत कमी असणं आवश्यक आहे. ते जर आपण रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाहिलं तर 40% मार्क तिथे कमीत कमी असावे लागतात. आता विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर सीईटी साठी कुठल्याही प्रकारचं अपर एज लिमिट नाहीये. तर 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं लागतं, किंवा ते ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असावे लागतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला जर कमीत कमी 45% मार्क्स ओपन कॅटेगरीमध्ये असतील, किंवा 42% मार्क्स ओबीसी कॅटेगरीमध्ये असतील, किंवा 40% मार्क SC ST कॅटेगरीमध्ये असतील, तर तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल असणार आहात. आणि 3 इयर सीईटीला सुद्धा कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. ते जर आपण पेपर पॅटर्न विषयी पाहिलं तर दोन्ही परीक्षा ह्या 120 मार्कांच्या असून 2 तासांचा कालावधी तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी दिला जातो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम दोन्ही परीक्षांमध्ये नाहीये. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमामधून तुम्ही ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने देऊ शकता. या परीक्षेमध्ये 5 सब्जेक्ट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. 3 इयर सीईटी वाल्यांना 4 सब्जेक्ट आहे, 5 सब्जेक्ट हे 5 इयर सीईटी वाल्यांसाठी आहेत. तर लीगल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि बेसिक मॅथमॅटिक्स अशा वेगवेगळ्या विषयांमधून तुम्हाला या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि हे किती प्रश्न विचारले जातात तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतच आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा कधी असणार आहे ते आपण डिस्कस करूयात. कारण सीईटी सेलने आजच हे शेड्यूल सुद्धा डिस्प्ले केलेलं आहे. तर आपण आता सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊयात आणि पाहूयात की शेड्यूल मध्ये काय सांगितलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्र सीईटी सेलची वेबसाईट आहे. कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या वेळेस सीईटीची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हवी असेल त्यावेळेस तुम्ही फक्त याच वेबसाईटला व्हिजिट करा आणि याच्यावरनं तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन मिळवा. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरती तुम्हाला या सीईटी विषयी ऑफिशियल इन्फॉर्मेशन अवेलेबल नसणार आहे. आता या वेबसाईटवरती तुम्ही ज्यावेळेस होम पेजवरती याल त्यावेळेस होम पेजवरती खाली आल्यानंतर इथे नोटिफिकेशन सेक्शन मध्ये तुम्हाला पहिलीच नोटीस दिसते, ऑल सीईटीज इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सीईटीज 2026. तर इथे तुम्ही या पीडीएफच्या साइन वरती क्लिक केल्यानंतर ही पीडीएफ इथे ओपन होईल. पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता इथे महाराष्ट्र सीईटी सेल ज्या 17 वेगवेगळ्या प्रकारच्या सीईटीज घेते त्या सीईटीजचं शेड्यूल दिलेलं आहे. त्यापैकी आपण जर 3 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं
तर इथे 6 नंबरला हायर एज्युकेशन महाराष्ट्र LLB 3 इयर CET 2026 या रो मध्ये तुम्ही पाहू शकता की 3 इयर LLB CET ही 1 एप्रिल ते 2 एप्रिल या 2 दिवसांमध्ये वेगवेगळ्या सेशनमध्ये घेतली जाणार आहे. आता तेच जर आपण 5 इयर CETच्या बाबतीत पाहिलं तर 17 नंबरची जी रो आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो महाराष्ट्र LLB 5 इयर CET 2026 ची तारीख तुम्हाला 8 मे 2026 दिलेली आहे. म्हणजे 3 इयर CET तुमची एप्रिल महिन्यामध्ये 1 आणि 2 एप्रिलला होणार आहे. तेच आपण 5 इयर CETच्या बाबतीत पाहिलं तर 8 मे ला ही परीक्षा असणार आहे. आता मागच्या वर्षी 3 इयर CET जी झाली होती ती 2 आणि 3 मे ला झाली होती आणि या वर्षी ती 1 एप्रिलला असणार आहे. 1 एप्रिलच्या पुढे या CETची डेट एक्सटेंड होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तेच जर आपण 5 इयर CETच्या बाबतीत पाहिलं तर 28 एप्रिलला मागच्या वर्षी ही परीक्षा झाली होती. तीच परीक्षा या वर्षी 8 मे या तारखेला होणार आहे. म्हणजे या तारखेच्या दरम्यान तुमच्या 12वीच्या सर्व परीक्षा सुद्धा संपलेल्या असतील आणि तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी सुद्धा रेडी असणार आहात. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना जसं की तुम्हाला दिसतंय तुमच्या हातामध्ये 3 इयर CET वाल्यांसाठी फक्त 130 दिवस आहेत. तेच आपण 5 इयर CETच्या बाबतीत पाहिलं तर 167 दिवस म्हणजेच 5.5 महिने साधारणतः तुमच्या हातामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर दिवस खूपच कमी आपल्या हातामध्ये आहेत आणि एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला या CETचं प्रिपरेशन जर करायचं असेल, आपल्याला एक स्ट्रक्चर्ड अप्रोच फॉलो करावा लागणार आहे. व्यवस्थित प्लॅनिंग सुद्धा करावं लागणार आहे आणि वेगवेगळ्या रिसोर्सेस मधून तुम्हाला या CETचं प्रिपरेशन करावं लागणार आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे या परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे तो खूप वॉस्ट आहे आणि प्रत्येक गोष्ट वाचत बसण्यापेक्षा जे CET साठी महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला इथे फॉलो करावं लागणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, 5 वेगवेगळे सब्जेक्ट आहे. 5 वेगवेगळ्या सब्जेक्टचा सिलेबस खूप मोठा आहे आणि विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं, विद्यार्थ्यांना माहिती नसतं की CET मध्ये नेमकं कुठल्या टॉपिक वरती जास्त फोकस करायला हवं, कुठल्या टॉपिकचं प्रिपरेशन हे चांगल्या पद्धतीने करायला हवं. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच आम्ही 24 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला 90+ कसे मिळतील आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन कसं होईल यासाठी तुम्हाला गाईड केलं जाईल. एक्झामच्या प्रत्येक स्टेप वरती अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न तुम्हाला जर सत्यात उतरवायचं असेल तर आजच ही बॅच जॉईन करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचं रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीतच आहे CET सेलने आता शेड्यूल रिलीज केलंय. आता तुमचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते साधारणतः जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतील आणि पूर्ण जानेवारी महिना तुमचे रजिस्ट्रेशन सुरू राहतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर CET वाल्यांची 8 मे ला परीक्षा असणार आहे. म्हणजे साधारणतः 1 मेच्या आसपास तुमचे हॉल तिकीट तुम्हाला मिळतील आणि तेच जर आपण 3 इयर वाल्यांसाठी विचार केला तर 25 मार्चच्या आसपास तुमचे हॉल तिकीट रिलीज होतील आणि हे हॉल तिकीट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या लॉग इन मध्येच अवेलेबल असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं परीक्षेच्या डेट्स विषयी, त्यानंतर या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन विषयी. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षेकडे सिरियसली पाहत असाल तर ग्लोबल ऑनलाईनचं लॉ CETचं बुक सुद्धा आता Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. तर या बुकमध्ये कंप्लीट सिलेबस कव्हर केलेला असणार आहे. चॅप्टर वाईज तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील, मॉडेल टेस्ट असतील आणि या CETचं प्रिपरेशन करत असताना कुठल्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरायला हव्यात हे सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आजच हे बुक ऑर्डर करा आणि या CETचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण CETचे असेच रेग्युलर अपडेट्स तुम्हाला या चॅनल वरती मिळणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एक्झामच्या प्रिपरेशनला आता नक्की सुरुवात करा. थँक्यू.